हिवाळ्यामुळे झाडं पूर्ण सुकलेत, सगळी पानं गळालेत झाडांची. हे बघा, जरा पाणी घालायचं पण पाणी आमचं आतमध्ये आहे ना. तांदळीच्या भाजीमध्ये मी मिरची आणि लसूणची फोडणी देऊन तांदळीची भाजी बनवते. तांदळीची भाजी आणि चपात्या एवढंच. मी सकाळी भाजी चपाती फक्त डब्याला बनवते, जास्त काही बनवत बसत नाही, कारण की मला ब्लाऊजची पण गडबड असते. ब्लाऊज पण शिवायचं असतं ना, त्यामुळं आता कसा सीझन आला आहे संक्रांतीचा, त्यामुळं पहिलेच ब्लाऊज एवढे पडलेत ना, आता त्याच्यामध्ये अजून ब्लाऊज यायला लागले. दिवाळीपासून माझ्याकडे ब्लाऊज आहेत, पण पहिले ब्लाऊज मला अगोदर काढायला होते. आता मी ते भाजी फोडणीला घालते, पटपट चपाती बनवून घेते. चपाती बनवणं म्हणजे रेवाचा डबा पॅक करून रेवा शाळेत जायचं. भाजी दिली मी फोडणीला. आता इकडे मी चपात्या घेते बनवायला. भाजी फोडणीला दिली. काम तर दिवसभर संपत नाही, एकटीच मी काम करत असते, त्यामुळे काम काही उरकतच नाही दिवसभर. चपात्या पण लागले तर पटपट करून घेते. आता पाणी यायचं पण वेळ झाला. आमच्याकडे पाणी उशिरा येते, 8:30 ते 9च्या दरम्यान आमच्याकडे पाणी येतं. पटपट आता चपाती भाजी करून घेते, डब्यात पॅक करते. अजून रेवाचे वेणी घालायचे. त्यात तेलसुद्धा आळलेलं असेल, तेलसुद्धा मला बाहेर ठेवायला उन्हात लागतं, नाहीतर बॉटल गॅसवर पकडले की बॉटल पागळून जाते, सगळं तेल बॉटलच्या बाहेर येतं. त्यामुळे मी उन्हामध्येच बॉटल ठेवते. उन्हामध्ये बॉटल ठेवले की कसं पटकन तेल लावायला येतं. आता चपात्या माझ्या झाल्याच येते, तर डबा पॅक करते रेवाचा. भाजी पण शिजत आली आहे, 2 मिनिटात भाजी शिजली आहे. तर बॉटल मी उन्हात ठेवलेली, बॉटलमधलं आता तेल लावून रेवाची वेणी घालून घेते. भांडी तर भरपूर पडले, ते भांडे बघून असं कंटाळा येतो का नाही. सगळी कामं करू वाटतात, पण हे भांडी नको घासावं. ब्लाऊज पण 2 कटिंग करायचे, पटकन ब्लाऊज कटिंग करून शिवून घेते. परत संध्याकाळची तयारी लागाय. ब्लाऊज झालेच शिवून माझे. आता संध्याकाळच्या स्वयंपाकाला तयारीला लागते. तर काय जेवण बनवायचं ते टेन्शन आणखी संध्याकाळचं. सकाळ झाली की संध्याकाळ, संध्याकाळ झाली की सकाळ, रोज काय जेवण बनवायचं. भाजी